दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधील उमेदवारांची पहिली यादी आता समोर आली आहे आणि पहिल्या यादीत 6 जणांची नावे निश्चित झालेली आहेत। उर्वरित 4 जणांची यादी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मुंबईतील शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि पहिल्या यादीत 6 जणांची नावे निश्चित झालेली आहे। उर्वरित 4 जणांची यादी अगदी थोड्याच वेळात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर कोणाकोणाला उमेदवारी आपण एकदा बघणार आहोत। सानिया शहा वॉर्ड क्रमांक 224, गणेश शिंदे, अजित रावराणे, मंजू जयस्वाल, रुई खानोलकर आणि संजय कांबळे ही 6 जण आहेत। या 6 जणांना शरद पवार गटाकडून मुंबईत उमेदवारी मिळालेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? सौरभ, जवळपास 10 जागांवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही उबाटा आणि मनसेसोबत एकत्रित जात आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने जी नावं समोर आलेली आहेत त्यांना 224 वॉर्ड मधून सानिया शहा, 48 मधून गणेश शिंदे, तसंच इतर जे काही लोकांना संधी जी दिलेली आहे असं समजतं। उर्वरित 4 जणांची यादी जी आहे ती पुढच्या काही तासांमध्ये दिली जाईल, पण जवळपास स्पष्ट झालेलं आहे की आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही उबाठा आणि मनसे सोबत जाते आणि अवघ्या 10 जागा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदरी पडलेल्या दिसून येत आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय एकदा मुंबईतली शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर। एकूण 10 जागा शरद पवार गटाकडे आहेत मुंबईत आणि त्यातल्या 6 जणांची नावं निश्चित झाली आहेत। उर्वरित जे 4 जण आहेत त्यांची यादी अगदी थोड्या वेळात येण्याची शक्यता आहे।